छत्रपति संभाजीनगर से एक चौंकाने वाली घरेलू हिंसा की घटना सामने आई है। फुलंब्री तालुका के चौका गांव में रहने वाली हिना शेख नामक विवाहिता महिला ने अपने पति और ससुराल पक्ष पर गंभीर आरोप लगाए हैं। हिना का आरोप है कि ससुराल वालों ने 25 लाख रुपए की मांग को लेकर उसके साथ अत्याचार किया। यहाँ तक कि कंधे से लेकर उसके शरीर पर 17 जगह उसे आग के झटके दिए गए हैं। इस दर्दनाक प्रताड़ना के बाद हिना ने फुलंब्री पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने हिना के पति अजीम सहित 6 लोग, सास, देवर देवरानी और 2 नंदों के खिलाफ मामला दर्ज किया है। हिना ने यह भी बताया कि 2 साल पहले जब वह गर्भवती थी तब भी पैसों की मांग पर उसके साथ मारपीट की गई थी, जिसकी वजह से उसका बच्चा भी नहीं बच सका। अब पुलिस ने सभी आरोपियों को पूछताछ के लिए हिरासत में लिया है और आगे की जांच जारी है। काल दिनांक 1 जून रोजी फुलंब्री पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून CR नंबर 283/25 हा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये फिर्यादीच्या सांगण्यानुसार BNS कायद्याच्या कलम 85, 127(1), 118(1), 115, 351(1), 351(3), त्याचबरोबर 189(1), 191(2) आणि 190 या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये फिर्यादीने तिच्या सासरच्या लोकांनी व तिच्या नवऱ्यानी तिला चटके देऊन, त्रास देऊन दिल्याबाबतची तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासाचे चक्र तात्काळ फिरवण्यात आलेले आहे आणि आम्ही 2 टीम्स रवाना करून फिर्यादीच्या सांगण्यानुसार जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न केलेले आहेत आणि त्यामध्ये आरोपी अटक करण्याची प्रक्रिया चालली आहे। 6 आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे। यामध्ये तिच्या तक्रारीवरून असं कळतंय की ही बरेच वर्षापासून तिला हा त्रास होता। दुर्दैवाने तिने ते सांगण्याचं धाडस इतके दिवस केलं नव्हतं। माझी आपल्या माध्यमाने ही सर्व माध्यमांच्या मार्फतीने विनंती आहे सर्वांना की अशा प्रकारचा जर त्रास असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकेल।